नमस्कार मित्रांनो, संघर्ष टी व्हीमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो आनंदाची बातमी आहे. नारी शक्ती ॲपमध्ये फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत. लाडकी बहीण योजना या योजनेचं फॉर्म अप्रूव्हलचं मॅसेज आलेले आहेत आणि काहीचे इन रिव्ह्यू आहेत आणि काहींचे पेंडिंगसुद्धा आहेत. मित्रांनो, हे पूर्ण आज आपण बघणार आहोत. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये हे कसं बघायचं हे सुद्धा आपण या व्हिडिओत बघणार आहोत. तर चला तर मित्रांनो, तुमच्या मोबाईलमध्ये तुमच्या ॲपमध्ये नारी शक्ती दूत ॲपमध्ये हे आपण बघणार आहोत. बघण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम आपल्या मोबाईलमध्ये जायचं आणि इथे नारी शक्ती दूत ॲप ओपन करायचं. हे बघा, हे नारी शक्ती दूत ॲप आहेत, हे ओपन करायचं. आणि जर तुमचं ॲप अपडेट नाही झालं असेल तर अपडेट करून घ्यायचं मित्रांनो. आणि ते अपडेट कसं करायचं हे सुद्धा मी तुम्हाला दाखविणार आहोत. हे माझं अपडेट केलेलं आहे, पण मी तुम्हाला दाखविणार आहोत. त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला प्ले स्टोअरवर जायचं. हे प्ले स्टोअर आहेत आणि प्ले स्टोअरवर नारी शक्ती दूत ॲप हे लिहायचं. इथे खाली नारी शक्ती दूत ॲप येईल आणि इथं ओपन आलेले आहेत. मी अपडेट केले आहेत म्हणून ओपन आलेले आहेत. तुमचं अपडेट केलं नसेल तर अपडेट येईल. तिथे अपडेटवर क्लिक करायचं आणि अपडेट होऊन जाईल. त्यानंतर ॲप ओपन होईल. आणि मी अपडेट केलेलं आहे म्हणून माझं ओपन आलेलं आहे, तर मी ओपन करतो. बघा मित्रांनो, हे आहेत नारी शक्ती दूत ॲप. नारी शक्ती दूत ॲप आहेत आणि इथे आपण बघा, हे खाली केलेले अर्जवर क्लिक करायचं. बघा, केलेले अर्जवर क्लिक केले तर सर्वेक्षण लोड करत आहेत असं येईल. म्हणजे आपण जे अर्ज केलेले आहेत ते सर्व लोड करत आहे आणि ते दाखविणार आहेत आपल्याला. तर बघू शकता मित्रांनो, तुम्ही वरचे फॉर्म पेंडिंग आहेत. इकडे काही हे रिव्ह्यूमध्ये आहेत, इन रिव्ह्यूमध्ये. आताच पेंडिंग होतं, आता रिव्ह्यूमध्ये गेलं आहे. आणि हा खालचा फॉर्म हा बघू शकता आपण अप्रूव्ह झालेला आहे. फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे. आणि हा खाली पण अप्रूव्ह झालेला आहे, कविता उल्हास माळवेचा. आणि त्यानंतर खाली जर बघितलं आपण, हा सुनीता गणेश राठोड हा सुद्धा अप्रूव्ह झालेला आहे मित्रांनो. बघू शकता, हा सुद्धा अप्रूव्ह आहेत. आणि प्रियंका पवन जाधव हा इन रिव्ह्यूमध्ये आहेत. आणि हा खालचा सुद्धा जयश्री रुपेश जाधवचा इन रिव्ह्यूमध्ये आहेत. म्हणजे हा लवकर भरला होतात म्हणून हा इन रिव्ह्यूमध्ये आहेत. काहीतरी त्रुटी आली होती त्यात. आणि वरचे काही फॉर्म बघू शकता तुम्ही. हे फॉर्म हे अप्रूव्ह झालेले आहेत. कोणकोणते फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत बघा मित्रांनो. हा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे 10 तारखेचा. हा 11 तारखेला भरलेला आहे. हा 9 तारखेला, 10 तारखेला, 11 तारखेला. आणि वरचा पेंडिंगमध्ये आहेत. म्हणजे जसं समोर आपले तारीख चाललेली आहेत तसं. आणि लेट असलेले फॉर्म पेंडिंगमध्ये आहेत. सध्या जे लेट केलेले आहेत आपण फॉर्म भरण्यासाठी ते पेंडिंगमध्ये आहेत मित्रांनो. आणि हा इन रिव्ह्यूमध्ये आहेत. आणि आता लगेचच हा अप्रूव्ह नाही तर पेंडिंगच राहणार, इन रिव्ह्यूमध्ये असणार, नाहीतर रिजेक्ट केले जाईल. तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही, काही फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत आणि काही फॉर्म इन रिव्ह्यूमध्ये आहेत. इन रिव्ह्यू आणि काही पेंडिंगमध्ये आहेत. अपडेट आपल्याला भेटलेली आहेत. आता ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झाले आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहेत. आणि ज्यांचे फॉर्म इन रिव्ह्यूमध्ये आहेत किंवा पेंडिंग आहेत, चुकीचे झालेले आहेत, त्यांनासुद्धा एडिट करण्यासाठी इथे उपलब्ध असणार आहेत. एकदा पुन्हा ते कागदपत्र सबमिट करून पुन्हा ते सक्सेस होणार आहेत. त्यासाठी काळजी करायची काही गरज नाही. आपण पुन्हा फॉर्म भरू शकता मित्रांनो. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अजूनही व्हिडिओ मी या चॅनलवर याबाबत आणत राहील, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कारण येणारे व्हिडिओ आपल्याला सुद्धा भेटेल मित्रांनो. भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद. पुढच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत मित्रांनो, इन रिव्ह्यूमध्ये ते अप्रूव्ह झालेले आहेत की काय हे सुद्धा आपण पुढच्या व्हिडिओत बघणार आहोत.